हॅलो फ्रेंड्स, मागच्या भागात आपण बंधन भाग 14 बघितलेला. आज आपण भाग 15 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की प्रमोद प्रियाच्या ऑफिसमध्ये आला होता आणि सिरियस चेहऱ्याने म्हणाला, सॉरी पण मी एंगेजमेंट करणार नाही. तसे सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. प्रिया बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली. त्यावर तो हसत, अरे कसं काय बघताय, मला एंगेजमेंटमध्ये वेळ घालवायचा नाही, मला डायरेक्ट लग्न करायचंय आणि ते पण 2 दिवसात. तसे पुन्हा सगळे तोंडावर हात ठेवून हसायला लागले. प्रिया मात्र रागाने त्याच्याकडे बघत पुटपुटली, इतके दिवस गप्प बसला होता, कधी माझ्याकडे बघायला पण वर तोंड करत नव्हता आणि आता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय. त्यावर त्याचे वडील हसत त्याचा कान पकडून म्हणाले, हो का, थांब, तुला खूप घाई झाली आहे ना, मी आजच गुरुजींना बोलून लग्नाचा मुहूर्त काढतो आणि लवकरात लवकर तुमच्या दोघांना बोवल्यावर चढवतो, मग तर झालं. त्यावर प्रमोद, पप्पा काय करता, माझ्या पत्नीसमोर मला तुम्ही मारू शकत नाही, नाहीतर ती पण मला मारायला सुरुवात करायची. तसेच सगळेजण खो खो हसायला लागले. प्रमोद तिच्याकडे बघत होता आणि बिचारी प्रिया सगळ्यांच्या चिडवणाऱ्या नजरा बघून लाजून लाल झाली होती. पुढच्या काही तासात गुरुजींना बोलवून घेतले. त्यांनीही 5 दिवसांनी एंगेजमेंट आणि त्याच्या 3 दिवसांनी लग्न असा शुभमुहूर्त सांगितला. ते ऐकून प्रमोद तोंड वाकडे करून म्हणाला, 5 आणि 8 खूप लांब नाही का वाटत. त्यावर प्रिया डोळे मोठे करून त्याच्याकडे रागाने बघू लागली. तसा तो तोंडावर बोट ठेवून गप्प झाला. आजी आणि संतोषने होकार दिला आणि लग्नाची तयारी करायला निघून गेले. पुढचे काही दिवस एंगेजमेंटची तयारीत आणि शॉपिंगमध्ये गेले. संतोष आणि प्राचीला एकमेकांसाठी थोडाही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे संतोष चिडचिड करत प्रियाच्या रूममध्ये शिरला. प्रियाच्या हातावर मेहंदी काढत होते, तर प्राची तिच्या जवळ बसून तिला काही हवं काही नको ते बघत होती. त्यावर संतोष प्राचीला, मला कॉफी हवी आहे, 2 मिनिटात माझ्या रूममध्ये कॉफी घेऊन ये. त्यावर प्रिया, संतोष काय हे, मावशीला सांग कॉफी बनवायला, मला प्राचीसोबत काम आहे, ती कुठेही येणार नाही. त्यावर संतोषने रागाचा कटाक्ष प्राचीवर टाकला आणि धाड दिशी दरवाजा आपटून निघून गेला. प्राची मनातल्या मनात घाबरली. तिने प्रियाकडे मासूम चेहरा करून बघितले आणि थोडे थकलेल्या आवाजात म्हणाली, प्रिया, मला पण कॉफीची आवश्यकता वाटते, मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते. त्यावर प्रिया, नको, त्यासाठी तू कशाला बनवायला हवे, थांब मी मावशीला सांगते. त्यावर प्राची, नको नको, मी माझ्या पद्धतीने बनवलेली कॉफीच मला आवडते. ओके, मी थोड्याच वेळात आलेच. म्हणत प्राची किचनमध्ये गेली. सगळ्यांसाठी कॉफी बनवली. मावशीला सगळ्यांना कॉफी द्यायला सांगून ती संतोषच्या रूममध्ये गेली. संतोष डोक्यावर हात ठेवून झोपला होता. ती लगबगीने त्याच्या जवळ गेली. डोक्यावरचा हात बाजूला करून त्याच्या माथ्यावर हात ठेवून त्याचं टेम्परेचर चेक केलं आणि काळजीच्या सुरात म्हणाली, काय झालं, डोकं दुखतंय का. त्यावर संतोष, हो, पण तुला त्याचं काय, जा तू जाऊन मेहंदी काढत बस. त्यावर प्राची, सॉरी ना संतोष, तुम्ही आधी का नाही सांगितले, घ्या कॉफी प्या, मी तुमचे डोकं चेपून देते, म्हणजे तुम्हाला बरे वाटेल आणि शांत झोपही लागेल. घ्या आधी कॉफी घ्या. नको, मला तुझी कॉफी नको, मी माझं बघेन, जा तू तुझ्या लाडक्या फ्रेंडकडे, तुझ्यासाठी ती महत्वाची आहे, माझं काय मला कोण विचारतंय. ते ऐकून प्राची गालात हसली. संतोष, तुम्ही आता लहान मुलासारखे रुसू नका. प्रिया आता काही दिवसांची पाहुणी आहे, तिच्यासोबत थोडा वेळ घालवला तर काय बिघडलं. त्यावर संतोष, थोडा वेळ, 4 दिवस 9 तास 2 मिनिटे झाले तू माझ्याजवळ आली नाहीस, समजलं. त्यावर प्राची, ओहो, हा प्रॉब्लेम आहे का, बरं मी मेहंदी काढून झाल्यावर इथेच येते, मग तर खुश. ओके, पण त्याआधी मला 4-5 किस हव्यात. त्यावर प्राची, किस, काही काय संतोष, घरी सगळे पाहुणे आलेत आणि तुम्हाला यावेळी किस हवी. म्हणत ती बेडवरून खाली उतरणार होतीच की संतोषने तिच्या कमरेला पकडून स्वतःजवळ ओढले. तुझी पनिशमेंट आहे ही, लवकरात लवकर दे, नाहीतर किसची संख्या वाढवली जाईल. त्यावर प्राची, तुम्ही लहान आहात का कुठलाही हट्ट करायला. त्यावर संतोष, हट्ट काय लहान मुलांनीच करावा असं काही रूल आहे का, चल लवकर दे. म्हणत तो तिच्या ओठाजवळ ओठ नेत होता. त्यावर प्राची नकारार्थी मान हलवत होती, पण संतोषने तिला घट्ट मिठीत पकडून घेतले होते आणि 3 म्हणता म्हणता चक्क अर्धा तास तिच्या ओठांचा रसपान करून तिची सुटका केली.
त्यावर प्राची लाजून चूर होऊन थंड झालेली कॉफी घेऊन किचनमध्ये गेली. दुसरी कॉफी बनवली आणि मावशीला संतोषच्या रूममध्ये घेऊन जायला सांगून ती प्रियाच्या रूममध्ये गेली. त्यानंतर सगळ्यांच्या मेहंदी काढण्यात बरीच रात्र झाली होती. प्रियाची मेहंदी काढून सुकेपर्यंत प्राची त्यावर साखरेचे पाणी टाकत बराच वेळपर्यंत जागी होती. सगळेजण झोपल्यावर रात्री 2-2:30 वाजता प्राची झोपायला संतोषच्या रूममध्ये आली. संतोष झोपलेला होता. तिने त्याच्या अंगावर पांघरूण घातली आणि त्याच्या बाजूला झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सगळे उठायच्या आत प्राची उठून जाणार होती की संतोषने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवले. त्यावर प्राची, सोडा, 7 वाजलेत, आज एंगेजमेंट आहे, मला सगळी तयारी बाकी आहे. त्यावर लगेच संतोष, हो एंगेजमेंट सकाळी 7 वाजता नाहीये आणि तुला आराम करायची गरज आहे, समजलं? चुपचाप थोडा वेळ झोप, ओके? त्यावर प्राची, संतोष फक्त आजच, उद्या मी अजिबात लवकर उठणार नाही, पण मला आज थांबवू नका प्लीज. त्यावर संतोष, प्राची, अशाने तुझी तब्येत बिघडेल, सांगून ठेवतो. बघ तुझे डोळे किती लाल झालेत, माझं ऐक आणि थोडा वेळ आराम कर, म्हणत संतोषने तिला जबरदस्ती मिठीत पकडून झोपायला भाग पाडले. पण प्राचीची चुळबुळ सुरूच होती. शेवटी कंटाळून संतोषने तिला सोडले, तेही तिच्या गुलाबी ओठांचा चावा घेऊन. त्यानंतर सगळेजण आवरून हॉलवर पोहोचले. प्राची ग्रीन कलरच्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती. संतोष पण तेवढाच सुंदर आणि आकर्षक दिसत होता. रिंग सेरेमनी झाली. प्राची आणि प्रमोदचा जोडा खूप सुंदर दिसत होता. प्राचीने सकाळपासून पाण्याचा एक घोट पण घेतला नव्हता, पण तिच्यावर घराच्या पाहुण्यांची सगळ्यांची जबाबदारी होती आणि मनापासून ती सगळ्यांचं करत होती. कुणाला काही हवे नको, सगळं काही व्यवस्थित बघत होती. संतोषचे पण प्राचीवर बारीक लक्ष होते. तिने काहीही खाल्ले नाही हे माहिती होते, त्यामुळे त्याने तिला अडवले आणि ज्यूसचा ग्लास तिच्या तोंडाला लावला. त्यावर प्राची, सगळ्यांचं जेवण बाकी आहे आणि तुम्ही मला ज्यूस प्यायला देता? सोडा, मी नंतर पिईन. त्यावर संतोष, चुपचाप प्यायचं प्राची, 5 वाजलेत आणि तू काहीच खाल्लं नाही. मला बाकी काही माहिती नाही, तू चुपचाप हे ज्यूस पी. तुझी तब्येत डाऊन झाली ना तर माझा इतका वाईट कुणी नाही, समजलं? त्यावर प्राचीने डोळे बंद करून चुपचाप ज्यूस पिले आणि तोंड वाकडे करून तिथून निघून गेली. तो हलकाच हसला आणि बाकीच्या कामात व्यस्त झाला. पाहुण्यांचे जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. संतोष झोपायला बेडवर आला तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. प्राची किचनमध्येच कामात बुडली होती. संतोषने घडी बघितली आणि रागाने लालबुंद होत खाली आला. घरातील 1-2 जण जागे होते, बाकीचे सगळे झोपले होते. तो किचनमध्ये गेला आणि प्राचीला उचलून बेडरूममध्ये घेऊन आला. प्राची त्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी धडपडत होती, पण त्याच्या मजबूत पकडीत तिला हलताही येत नव्हते. त्याने तिच्याकडे रागाचा कटाक्ष टाकला तेव्हा कुठे ती गप्प झाली. फ्रेश होऊन त्याच्याकडे पाठ फिरवून झोपी गेली. त्यानेही तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले आणि गालातल्या गालात हसत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर जोरजोरात थाप पडल्याचा आवाज ऐकून संतोषची झोप मोड झाली. त्याने वैतागून दरवाजाकडे बघितले. प्राची त्याच्या मिठीत शांत झोपली होती. त्याने तिच्या कानावर पिलो लावले आणि रागाने पाय आपटत दार उघडले. समोर प्रिया कमरेवर हात ठेवून उभी होती. दार उघडल्याबरोबर ती संतोषला ढकलून आतमध्ये शिरत होती, पण संतोषने तिला दरवाजाच्या बाहेरच अडवले. तू हे काय करतेस प्रिया? त्यावर नाक मुरडत प्रिया म्हणाली, संतोष दिसत नाही का, मला रूममध्ये जायचंय, चल हो बाजूला. त्यावर संतोष, एक मिनिट, कपलच्या बेडरूममध्ये कधी आणि कसं जायचं हे तू मॅनर्स विसरलीस का? त्यावर क्यूट फेस करून प्रिया म्हणाली, हे काय संतोष, तू आता माझ्याशी असं बोलणार का? मला प्राचीकडे काम आहे म्हणून मी आतमध्ये जात होते. अजून माझं लग्न व्हायचं आहे आणि आतापासूनच तुम्ही मला परक्यासारखं वागवायला लागलात. त्यावर संतोषने तिच्या डोक्यावर प्रेमाने थापटत म्हणाला, सॉरी प्रिया, मी थोडा जास्तच रूडली बोललो ना. आणि तुझी प्रिया मॅडम अजून उठलेली नाही. जे काही काम असतील ती उठल्यानंतर करा. त्यावर प्रिया, काय 8 वाजलेत आणि अजूनही उठली नाही? त्यावर संतोष, हो, आणि तिला आणि तिच्या शरीराला आराम गरजेचा आहे, त्यामुळे तिला डिस्टर्ब नकोय, ओके? त्यावर प्रिया, अरे आम्हाला ज्वेलरी चेंज करायला जायचं होतं आणि हळदी फंक्शनसाठी लागणारी ज्वेलरी आणि कपड्यांची खरेदी पण बाकी आहे. त्यावर संतोष, हो का? मग एक काम कर,
योगेशला सोबत घेऊन जा, नाहीतर थांब, मीच त्याला सांगतो, म्हणत त्याने इकडे तिकडे नजर वळवली. प्रिया चिडून, नको, त्याची काही गरज नाही. आज माझा या घरात शेवटचा दिवस आहे आणि तुमच्याकडे माझ्यासाठी थोडाही वेळ नाही. तेवढ्यात संतोषच्या पाठीमागून प्राची आली. प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाली, प्रिया, काय झालं? त्यावर प्रियाने चिडून संतोषकडे बघितले आणि पाय आपटत तिथून निघून गेली. प्राचीने पण त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि तीही बाथरूममध्ये निघून गेली. संतोषने भुवया वर करून तिच्याकडे बघितले आणि बाथरूमचे दार ठोठावले. त्यावर प्राची, काय आहे? त्यावर संतोष, दार उघड, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. त्यावर प्राचीने दार उघडले आणि त्रासिक सुरात म्हणाली, काय आहे? काय हवंय तुम्हाला? तू आधी मला सांग, मी काय केले? तू आणि प्रिया माझ्याकडे असं का बघत होतात? प्राचीने मनातच कपडावर हाणून घेतली आणि हाताची घडी घालून पुन्हा एकदा संतोषकडे बारीक डोळे करून रागाने बघत म्हणाली, फक्त एवढंच होतं? हो, काय झालं? मी काय केलं ज्यामुळे तू रागाने माझ्याकडे बघत होतीस? त्यावर तिने उससा सोडला आणि काही न बोलता दार बंद करायला गेली, पण संतोषने तिला आतमध्ये वळवले आणि तोही तिच्या मागोमाग बाथरूममध्ये शिरला. प्राचीची पाठ त्याच्या दिशेने होती, तर तोंड भिंतीकडे. ती त्याच्या तावडीतून निसटू पाहत होती, पण त्याने त्याच्या शरीराचा संपूर्ण भार तिच्या पाठीवर दिला आणि दोन्ही हाताने तिच्या कमरेला वेढा घातला. त्यावर प्राची, सोडा मला. सॉरी. त्यावर संतोष, व्हॉट मीन्स सॉरी? माझा गुन्हा नसताना तू माझ्याकडे रागाने का बघितले ते सांग. त्यावर प्राची, मी सॉरी बोलते ना, प्लीज. बाहेर सगळेजण माझी वाट बघत असतील, प्लीज सोडा, जाऊ द्या मला. त्यावर संतोष, नाही, तू आधी प्रॉमिस कर, तू कुठेही जाणार नाही आणि तुझ्या तब्येतीची काळजी घेशील. त्यावर प्राची, तुम्हाला माहिती आहे ना, आज प्रियासोबत मला बाहेर जायचंय ते. त्यावर संतोष, नाही गेलं तर चालणार नाही का? त्यावर प्राचीने जोरात मान वळवली. त्याने रागाने शॉवर ऑन केला. त्यावर प्राची, हे काय करताय? माझे पूर्ण कपडे ओले केलेत तुम्ही. त्यावर संतोष, ओके, मी चेंज करून देतो, म्हणत तिचा टॉप हातात घेतला. त्यावर तिने त्याला दूर ढकलले आणि म्हणाली, निर्लज्जपणा करू नको संतोष. त्यावर संतोष, अरे यात निर्लज्जपणा कसला आलाय? मी तुझे कपडे ओले केले तर मला ते चेंज करणे अपेक्षित आहे, नाही का? त्यावर प्राचीने तोंड वाकडे केले, म्हणाली, संतोष, तुम्ही प्लीज बाहेर जा. त्यावर संतोषने नकारार्थी मान हलवली. त्यावर प्राची, ओके, तुम्ही इथेच बसा, मला जायचंय बाहेर, म्हणत ती पुन्हा संतोषपासून दूर झाली. संतोषने पुन्हा एकदा तिला आपल्या छातीशी कवटाळली, पण ती पण काही वेळासाठी त्याच्या छातीवर डोकं टेकून विसावली आणि मान वर करून समजवणुकीच्या सुरात म्हणाली, संतोष, 8 वाजून गेले, आजी माझी काळजी करत बसल्या असतील, प्लीज समजून घ्या, मला लवकरात लवकर बाहेर जायला हवे. त्यावर संतोषने एक मोठा श्वास घेतला आणि तिच्या कपडावर ओठ टेकवत म्हणाला, मी जाऊ देईन, पण मला काय मिळेल? त्यावर प्राची गोंधळून, पण तुम्हाला काय मिळायला हवं? संतोषने तिच्या ओठांवरून ओठ फिरवला तशी ती शहारली आणि लाजून त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली, संतोष, तुम्ही अजिबात सुधारणार नाहीत. त्यावर संतोष, तुझ्या संगतीचा परिणाम आहे. संतोष डोळे मिचकावून म्हणाला. त्याने तिला दूर लोटले आणि कमरेवर हात ठेवून म्हणाली, अच्छा, माझ्यामुळे का? जा, मला तुम्हाला काही द्यायचं नाही. त्यावर संतोष, ठीक आहे, नको देऊ, जे माझे आहे ते घ्यायला मला कुणाची परवानगी हवी, म्हणत तिच्या मानेत हात घालून तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेतले. दोघांचे श्वास जड होताच तो बाजूला झाला. ती लाजून बाहेर निघून गेली. कपडे चेंज करून ती किचनमध्ये गेली. घरात सगळ्यांसाठी ब्रेकफास्टमध्ये समोसे आणि जिलेबी बाहेरून आणले होते. प्राचीने संतोष आणि स्वतःसाठी कॉफी बनवली आणि डायनिंग टेबलवर येऊन बसली. थोड्या वेळात संतोष पण खाली आला. सगळ्यांनी एकत्रच ब्रेकफास्ट करायला सुरुवात केली. प्रिया तोंड पाडून नाश्ता करत होती. आजीने तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघितले आणि विचारले, काय झाले? तुझा चेहरा का उतरलाय? त्यावर प्रिया, उतरणार नाही तर काय, घरातल्या लोकांनी आतापासूनच मला परके केले. त्यावर संतोष तिच्याकडे बारीक डोळे करून बघू लागला. तसा तिला जास्तच राग चढला आणि ती खोटं खोटं रडायला लागली आणि रडता रडता म्हणाली, आजी, माझी काही किंमतच राहिली नाही आणि राहणार तरी कशी ना, मी आहे तर परकी, मी पण या घरात अजिबात येणार नाही आणि ये म्हणून कोणी बोलवणार पण नाही.
त्यावर संतोष ही करत म्हणाला. तशी ती खरोखरच इमोशनल झाली. खोटं रडता रडता खरंच अश्रू तिच्या डोळ्यात आले. तिने प्राचीला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. तिचं बोलणं ऐकून संतोष उठून तिच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावरून प्रेमाने थोपटत म्हणाला, "अरे रे प्रिया, काय झालं? का रडतेस? तुला योगेशचं बोलणं ऐकून वाईट वाटले का? अगं तो तुझी गंमतच करतोय. बघ, तुझ्या पाठवणीच्या वेळी सगळ्यात जास्तच तोच रडणार आहे." तशी ती खुदकन हसली. त्यावर प्राचीने तिला मिठीत घेतलं आणि हळूच तिच्या कानात पुटपुटली, "आतापासूनच पाठवणीसाठी कसं रडायचं याची प्रॅक्टिस करत होतीस का?" आणि प्रियाकडे डोळे मोठे करून बघू लागली आणि दोघेही एकमेकांना मिठी मारून हसायला लागल्या. त्यानंतर सगळे शॉपिंग करायला बाहेर पडले. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.